लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आईच्या समोरच 4 वर्षाची चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला करत ठार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी या ठिकाणी घडली आहे। शिरूर तालुक्यातील मागील 2 महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुले ठार होण्याची ही तिसरी घटना आहे। रक्षा अजय निकम असं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे। घराच्या अंगणात आई आपल्या मुलाला जेवण भरवत होती। यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला। त्याचवेळी घराजवळ शिकारीच्या हेतूनं दबा धरून बसलेल्या बिबट्यानं दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकत तिची शिकार केली। शिकारीचा हा थरार आईच्या डोळ्यासमोरच घडला असून आईनं मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तो बिबट्याच्या ताकदीपुढे निष्फळ ठरला। बिबट्यानं चिमुकल्या मुलीला शिकारीच्या हेतूनं शेतात फरफटत नेऊन जाऊन ठार केलं। यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मुलीचा शोध घेतला असता 2 तासांनी अर्धा किलोमीटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला, तर धड एकीकडे तर शिर दुसरीकडे मिळून आलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्यानं नागरिकांकडून वनविभागाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीनं या परिसरात वनविभागानं पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।